आजकालच्या पोरी ना ह्यांना साडी घालायची लाज ना कशाची लाज, नुसतं मेकअप आणि लाली घालून बसता. अहो किती दिवसापासून चालू तिचं ड्रेसवरच बसलेली असते. मग तिच्या ससऱ्यासमोर ती ओढणी पण ओढत नाही, अशीच करून बसलेली राहते. ना साडी घालत ना टॉप आणि कुर्ता पण नाही घालत, अशीच टी शर्ट आणि पॅन्टवर बसलेली राहते. ह्या आजकालच्या पोऱ्यांचं नाही का, साड्या पण नेसत नाही, त्या असेच झुंडाड्यासारखे फिरत राहतात. बाप रे, जर मी अशी जाईन मला कुठं लाज वाटायला लागल. अशा पोरे निघल्या. आता ही माझी अशी टी शर्ट आणि पॅन्ट घालूनच राहिली राहते, काहीच कामाची नाही. नुसतं काही काही बोलणे, काही काही गप्पे गप्पे मला सांगितले एक नंबर जात होते. एक नंबर एक नंबर असे की समजत नाही त्यांना. हो, तुम्हाला कळणार नाही की अशीच टी शर्ट आणि पॅन्टवर तुमच्यासमोर पण येऊन जाते. आता बघा, आता तिकडे झोपलेली असेल ती निवांत, सकाळचे 6 वाजले अजून उठली नाही. नवीन नवीन लग्न येतं, आपण सगळंच मानायचं का तिचं? आता थोडे दिवस होऊन द्या तिचे, आपण पण बघू आहोत तिला ना. काही आपण चांगले म्हणूनच ती तशी करते. हो, तुम्हाला कळत नाही का? मी किती वेळेस सांगू तुम्हाला, ती तशी नाही करणार. तुम्ही माझं ऐकत नाही. आता बघा 2 मिनिटात येऊन जाईल ती साडी घाल, टी शर्ट आणि पॅन्ट घालून. आता आमच्यासारखे काही साड्या गिड्या घालायच्या तर नुसतं येऊन बसून जाता येईल. ह्याला एवढंच येतं, अजून काही येत नाही त्यांना. येतात आणि ठमड्यासारखं बसून जातात, नाही तर ऑफिसला निघून जातात. एवढं पण नाही की त्यांना की काही समोर आले पाय गिय पडू, थोडे नमस्कार करू पायांचे, नाही असेच उठून चालल्या जाता. आता मी तुम्हाला किती वेळ समजू की तिला इतकं डोक्यावर नका चढू. ती लगेच चालल्या जाईन पुण्याला. एवढं हे नका घेऊ तिला लाडात. तुम्ही पण एवढं जर लाडात घेतलं ना कोणाला तर लगेच बिघडून जातं. इतकं असं हे नाही करायचं तिला, आपल्या डोक्यावर नाही चढवायचं. बाकी यांच्यासारखं डोक्यावर चढवल्या नाही का, ते डोक्यावरच बसून जाता. येऊन जाईल ती 2-3 मिनिटात टी शर्ट आणि पॅन्ट घालून आणि म्हण, सासू माँ हा मुझे चहा दो ना. आणि मग मी म्हणते काय म्हणती का तू? मग ती म्हणते अहो सासूमाई मला चहा द्या ना. हो हो, मग म्हणले हां देतं. मग काय म्हणत होतीस? सासूमाई चहा. अशीच करत राहते. इंग्लिश तर एवढी बडबडतच राहते. इतकी इंग्लिश कोण बडबडतं का? इतकं असं राग येतो तिच्यावर, असं वाटतं कुठं. पण ऐकता कुठं ह्या पोरी, ह्या आजच्या जमान्याच्या पोरी. नाही तर काही झालं लगेच मम्मीला फोन, लगेच माझ्या मम्मीला फोन लावते मी लगेच. असं पण असतं की हळूहळू लावण, पुढच्या महिन्यात लावण. हां, दिवसामधून 3 फोन तर असते त्यांची. तुम्हाला पण कळत नाही का? तुम्ही तिच्या फोन देऊन टाकता. आणि हे माझं पोरगंच डोक्यात नालायक के, त्याला किती वेळ सांगते मी, त्याला नाही सांगायला ते तुम्ही घाल टी शर्ट आणि पॅन्ट. मला घाल टी शर्ट आणि पॅन्ट. माझं काही नाही होत, तुला घालायचं असेल घाल टी शर्ट आणि पॅन्ट घाल, तुला जे घालायचं ना ते घाल. ह्या आजकालच्या पोरीला काही एवढं कळत पण नाही त्यांना की पल्लू घेऊन उभं राहायचं नाही, तर असंच कुठं पण चालल्या जातं. कुठं पण असंच उचलून कुठं पण चालल्या जातं. उचलून ना, असं पण नाही की त्यांना शांतीपूर्वक सांगू आपण ते असे फोन घेऊन आणि तिकडं बेडरूमात जाऊन बसून जाते. ना जेवण बनवत ना काही बनवत, अशी जुळलेली सारखी करते ती. मला तर लाज वाटते बाबा, असं कसं करत असेल ती. इतकं आळशी पण आहे तिच्या. मोबाईल घेऊन बसलेली राहते. आणि हा माझा पोरगा काही बोलत नाही तिला, म्हणतो अजून घाल तिच्या अजून घाल, तुला काही दुसऱ्या गरम आणि तू नाही ती घालाय. तू असं डोक्यावर चढून ठेवलं आहे तुला. आता समजू तिला थोड्या दिवसांनी ते साडी गिडी नेसायचं, घराला जेवण घेऊन काही बनवायचं. माझे हात दुखायला लागता बनवत चिरायला आले माझे हात, चिरायला कळतं का? आणि त्यांचीच साईड. आणि मी जर भांडणं करायला गेले ना, तर ती नवीन आहे, ती पुराणी आली तर तिकडं चालल्या गेली त्यांना घेऊन. पण जेव्हा पण येते त्या आमच्या दोघांची भांडणं होते. आता जर ती सुधारली ना, मी असे भांडणं करायला ना तिच्याशी, तुम्ही समजून द्या तिला. चढवा अजून त्यांना डोक्यावर चढून बसलेले. ओ महाराणी, उठा नाहीच का आज? काय म्हणताय मॉमी गेमी काही नको म्हणू, उठ आणि आवर लवकर. मॉमी कुठे जायचं हे? तुला काय करायचं? कुठं पण जायचंय, तू साडी घालाच. मॉमी मी साडी नाही घालणार. का साडी का नाही घालणार तू आज?
मम्मी मी रोज साडी नाही घालत तर मी आज साडी का घालू? अगं बाई साडी नाही घालशील तर काय घालशील? अशीच चलशील का टी शर्ट पॅन्ट असं पण नाही तुझ्या मम्मी पप्पाने तुला कुर्ते पैजामा देऊन टाकली असेल. ओके मला आता नेसावंच लागेल का साडी? हां नेसावंच लागेल असं नाही की असंच करावं लागेल तुला. ठीक आहे मम्मी मी बघते काहीतरी करते आता. मग करावं तर लागेलच ना तुला. इकडे ये तू गुपचाप अशी काय काय तिकडे करता ते हट तू तर बस ना चुपचाप झावडे टाक ना. मम्मी खीर कशी बनवता? काय आता तुला खीर पण येते का बनवता? बनव कस तरी चालली तुम्ही. काय सगळं मलाच करावं लागतं या घरात. ही मम्मीचं काहीच कामाची नाही. काय म्हणलीस काय म्हणलीस? काही कामाची नाही तुला गेली कामाची का? चुप बस तू आता गुपचाप बस. येऊन जाईन आता तरी गाऊन घातलाय नंतर येऊन जाईन. आली आज गाऊन घातलाय आता टी शर्ट आणि पॅन्टवर नाही येणार. आम्ही तुम्हाला मला टी शर्ट आणि पॅन्टवर बघायचंय. हां हां पाहायचंय ना मला तुला. हां ठीक आहे मी घालून येते. बापरे अगं आता गेलीच आता काय करते आली मम्मीनी साडी घालून. काय आली पेन्शन? बापरे कसं काय करत असं मी लगेच येऊन गेली. असं 1 मिनिटातच गाऊन बदलून आली टी शर्ट पॅन्ट होतं नाही राहत होती. काम आणि तुम्ही मला हवेस असं का बोलत राहता? हे मस्त चिकन पडलेलं आज चिकन खाऊ आपण. हे घे याचं बनव काहीतरी भाजी. आता मी चिकन कसं बनवता मला येत नाही. काय तुला चिकन पण बनवता येत नाही? हिला कुठून आणून घेतलंय आम्ही. आता काय करू देवा मी. आता मलाच बनवावं लागेल चिकन. माझ्याच डिश बनवावं लागेल चिकन खाणं जाईल. काय करायचं आता मलाच बनवावं लागेल. मम्मी तुम्ही पैशान नका हो. हे घ्या मी मटणची भाजी. आता हे मटण आहे का? हे मीच तसं केलं आहे फक्त तू त्याच्यात हळद मिरची टाकली. यश काय भाजी असते का? त्याची ग्रेव्ही बनवायची असते ना. मम्मी मला येत नाही बनवता. पहिलं एवढं पण येत नाही. बापरे आजकालच्या ह्या पोरी.